कर्जत तालुक्यातून आणि बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीनं सोमवारी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या नवीन ब्रिजला पाणी लागल्यानं हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। बदलापुरात पावसाचा जोर जरी कमी असला तरी रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात जो काही पूर आलाय त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी प्रवाहात प्रचंड वाढ झाली। दुसरीकडे उल्हास नदीच्या परिसरात एक दुर्दैवी घटना घडली। उल्हास नदीच्या जुन्या ब्रिजवरून एका महिलेनं नदीच्या पात्रात उडी घेतली। ही महिला कोण होती? या महिलेनं असा निर्णय का घेतला असावा असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। दरम्यान पाण्याला इतका मोठा प्रवाह होता की ही महिला क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळा भरल्या होत्या, मात्र सकाळी पावसाचा जोर पाहता प्रशासनानं शाळेला सुट्टी जाहीर केली। शाळेत गेलेल्या मुलांना पुन्हा शाळा प्रशासनाला घरी पाठवावं लागलं। बदलापूर शहरात अजूनही अनेक भागात पाणी साचलंय, मात्र काही पालक आपल्या लहान मुलांना घेऊन नदीच्या परिसरामध्ये पाणी बघण्यासाठी येत आहेत। मात्र आपली काही क्षणासाठी हौस भागवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून आपल्या लहान मुलांना घेऊन येऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।